नमस्कार. लॉरिश या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज जी तुम्हाला माहिती देणार आहे, ती अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे. म्हणजेच आपण 22 एप्रिल पासून चालू घडामोडी पाहत आहेत. म्हणजे जम्मू काश्मीर येथे पेहलगामला काही निष्पाप व्यक्तींचा अतिरेक्यांनी 22 एप्रिल रोजी जीव घेतला. म्हणजे त्यांना धर्म विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या व त्याचा बदला घेण्यासाठी भारत सरकारने 7 मे रोजी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास पाकिस्तान येथे व पाकिस्तान व्यापित काश्मीर येथे ज्या अतिरेकींचे ठिकाणे होते ते उद्ध्वस्त करून लावले आहेत. त्यानंतर देखील पाकिस्तान हा थांबला नाहीये. म्हणजे पाकिस्तानने शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करत होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज भारत सरकारने 8 मे रोजी दुपारी 2:34 लाहोर येथील एअर बेस कॅम्पच्या येथे डिफेन्स सिस्टमला डिस्ट्रॉय केले आहे. म्हणजे हार्पिक एअर ड्रोनचा वापर करून भारताने तिथल्या डिफेन्स सिस्टम हे डिस्ट्रॉय केले आहेत. मग यावर पाकिस्तान युनायटेड नेशनकडे मागणी करत आहे, की भारत हा नियमांचे व संधींचे उल्लंघन करत आहे. परंतु भारत उल्लंघन करत नसून पाकिस्तानने देखील संयुक्त राष्ट्राच्या नियमावलीचे उल्लंघन करत आहे. आता संयुक्त राष्ट्र म्हणजे काय? युनायटेड नेशन म्हणजे काय? युनायटेड नेशन म्हणजे सर्व देशांना सोबत घेऊन चालणारी संघटना. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना. संयुक्त राष्ट्र म्हणजे काय? त्यामध्ये सगळे देश येत असतात व त्यांचे प्रधानमंत्री व राष्ट्राध्यक्ष त्या याच्यामध्ये बसू शकतात. म्हणजे युनायटेड नेशनमध्ये ते काही नियमावली देण्यात आलेली आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ भारतात आपण संविधान वर भर देतो. म्हणजे संविधान हे सगळ्यांना आपल्याला एक बांधिलकी ठेवत असतं. म्हणजे जेही कायदे ते आपल्या घटनेनुसारच तयार होतात व त्याच्यामध्ये बदलही घटनेनुसारच होतात. तशी एक युनायटेड नेशन एक घटना तयार केलेली आहे. त्याला संविधान नाही म्हणत परंतु त्याला म्हणतात युनायटेड नेशन चार्टर. त्यामध्ये सर्व देशांना काही नियम लावण्यात आलेले आहेत. मग युनायटेड नेशन चार्टरच्या नियम क्रमांक म्हणजे आर्टिकल 2 नुसार पाकिस्तान ही युनायटेड नेशनकडे मागणी करत आहे. आर्टिकल 2 मध्ये काय म्हटलंय? आर्टिकल 2 मध्ये म्हटलंय, की कुठलाही देश त्याच्या लष्कराचा वापर हा समोरच्या देशावर करू शकत नाही. म्हणजे छोट्या गोष्टींवर काही झालं म्हणून तो लष्कराचा व फोर्सचा वापर त्या समोरच्या देशावर करू शकत नाही आणि पाकिस्तान युनायटेड नेशनकडे आज तीच मागणी करत आहे, की भारत हा त्याच्या लष्कराचा वापर हा आमच्या देशावर करत आहे. परंतु भारत हा त्या आर्टिकल 2 चे उल्लंघन करत नाही आहे. भारत हा आर्टिकल 19 चे पालन करत आहे. म्हणजेच युनायटेड नेशन चार्टर मध्ये आर्टिकल 51 असं म्हणतो, की तुम्ही स्वतःच्या बचावासाठी दुसऱ्या देशावर आपल्या लष्कराचा प्रभाव टाकू शकतात. म्हणजे तुम्ही तुमच्या लष्कराचा वापर करून समोरच्या देशावर कारवाई ही करू शकतात. हे आर्टिकल 51 म्हणतंय. म्हणजेच भारताने त्याचं पालन कसे केले? ऑपरेशन सिंधू 2.0 का लॉन्च करण्याची गरज भासली? हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आज सकाळी म्हणजे 8 मे रोजी सकाळी 9, 9:30, 10 वाजेच्या सुमारास राजस्थान येथे पाकिस्तानी मिसाईल ही सापडली. ती निष्कामी ठरली. ती डिस्ट्रॉय होऊन पडलेली होती व त्यानंतर पाकिस्तानी ड्रोन देखील राजस्थानच्या हद्दमध्ये सापडले. म्हणजे राजस्थानने परंतु तो निष्फळ ठरला. व त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने 8 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास म्हणजे 2 ते 2:30 च्या सुमारास ऑपरेशन सिंधू 2.0 लॉन्च केले व लाहोर येथील एअर बेस कॅम्पच्या इथे हार्पिक ड्रोन पाठवून त्यांचे डिफेन्स सिस्टम हे डिस्ट्रॉय केले. म्हणजे भारत सरकारने युनायटेड नेशनच्या चार्टर आर्टिकल 2 चा उल्लंघन केलेलं नसून त्याने भारत सरकारने स्वतःच्या डिफेन्समध्ये ही कारवाई केली आहे व याच्यामध्ये राष्ट्रसंघाच्या नियमावलीचे म्हणजे राष्ट्रसंघाची जी नियमावली त्याचे कुठल्याच प्रकारे भारत हा उल्लंघन करत नाही आहे व राष्ट्रीय संघामधील जे देश आहे त्यांना भारत सरकारने पत्र पाठवले की बुवा आम्ही जे काही कारवाई करत आहोत ती आर्टिकल 51 नुसार करत आहोत. म्हणजेच युनायटेड नेशन चार्टर च्या आर्टिकल 51 नुसारच भारत सरकार ही कारवाई करत आहे व पाकिस्तान त्याचं उल्लंघन करत आहे. म्हणजेच त्यामुळेच आपण बघत असणार की अनेक देश भारताला सपोर्ट करत आहेत म्हणजे पाठिंबा देत आहेत. तो कशाच्या बाबतीवर देत आहेत? तो म्हणजे युनायटेड नेशनच्या नियमांचं पालन करूनच भारत काही कारवाई करत आहे. मग हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एकच होता, की अ, आपण बघितलं असेल आपल्या देशामध्ये विविध गोष्टींसाठी कायदे बनवण्यात आले. तसेच सर्व देशांसाठी देखील कायदा बनवण्यात आलाय. मग तो कायदा कोणी बनवला? तर युनायटेड नेशनने म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ यांनी बनवलाय. तर संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रत्येक देशातील सदस्य मेंबर असतात. म्हणजे सगळे मिळून
त्यामध्ये फेरबदल करत असतात व तो कायदा पाळणं हा सगळ्या देशांना बंधनकारक आहे. म्हणजे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती द्यायची होती. जसे व्यक्तिशः कायदा बनवण्यात येतो तसं काही देशांसाठी म्हणजे सर्व देशांसाठी त्यांच्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदा देखील बनवला गेला आहे. म्हणजेच पब्लिक इंटरनॅशनल लॉ याचे पालन करणे हे सगळ्या देशांना बंधनकारक आहे. व व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.